ते मराठी प्रेक्षकांना सिंक इन होण्यासाठी मी म्हटलं आधी गाणं आपण आउट करू. म्हणजे गाणं बिकॉज काय आपण म्युझिकवर जास्ती भर देत नाही मराठीमध्ये. इथे प्रॉब्लेम काय आहे ना, आपणच एकमेकांचे पाय ओढतो आणि क्रॅब मेंटॅलिटी येते. दुसऱ्या मराठी माणसाचं चांगलं झालेलं ना एका मराठी माणसाला आवडत नाही. मी अभिमानाने सांगेन की मुसाफिर या चित्रपटात आम्ही जे स्कायडायव्हिंग केलं ना, ईच अँड एव्हरी शॉट क्लोज आहे, मास्टर आहे, मिड आहे, हे सगळे खरे शॉट्स आहेत. रोज सकाळी तारेवरची कसरत असायची माझी. त्यांच्याहून सगळ्यांहून मी 1-1.5 तास लवकर उठायचे. ते केस एक केस माझा तो कर्ल केला जायचा. राज ठाकरे जे म्हणाले ते अत्यंत करेक्ट म्हणाले. मला असं वाटतं की आपल्याकडे ना रिस्पेक्ट नाही आहे. आज पण असे अनेक अवॉर्ड शोज आहेत जिकडे होस्ट करताना किंवा काही करताना मस्करीत एकमेकांची मला तो इन्सल्टच वाटतो, खिल्ली उडवली जाते. आपण म्हणतो मराठी फिल्म चालायला कशी चालेल, 3-4 फिल्म एका दिवशी आले तर कशा चालतील. डेस्टिनेशन वेडिंगचं फॅड आलंय. मला डेस्टिनेशन वेडिंग नाही करायचंय. मला लोक फक्त ते इंस्टाग्रामसाठी करतात लग्न, असं शूट करून असं टाकायचंय. त्यामुळे तो जो गोडवा आहे लग्न आणि त्या विधींचा, तो मला जपायचा आहे कुठेतरी. मैत्री, प्रेम या अनोख्या नात्याची गोष्ट उलगडणारा मुसाफिरा म्हणजे नेमकं काय? या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता पुष्कर जोग पहिल्यांदाच अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात पूजा सावंत, दिशा परदेशी, पुष्कराज, स्मृती सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग स्कॉटलंडला झालं आहे. त्यामुळे शूटिंग दरम्यान नेमके या कलाकारांना कोणकोणते अनुभव आले आणि या शूटिंग दरम्यानच्या आठवणी आपण प्रत्यक्ष कलाकारांकडूनच ऐकूया. नमस्कार, लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आपण सुरुवात करूया पुष्कर सरांपासून. मुसाफिरा ही कल्पना नेमकी कशी सुचली आणि मुसाफिरा म्हणजे नेमकं काय? आम्ही पोस्टरच्या खाली तर वाचतोय की मैत्री आणि प्रेम अशी अनोखी गोष्ट आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मुसाफिरा ही कल्पना मला लॉकडाऊनमध्ये सुचली. कोविडमध्ये जिथे सगळीकडेच नेगेटिव्हिटी पसरली होती, काही माणसं डिप्रेशनमध्ये गेली, माझे काही मित्र पण होते डिप्रेशनमध्ये गेले आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या काही मित्रांनी सुसाईड केलं. सो त्या काळात मी खूप शॉक झालो होतो. 1-2-3 महिने मी एकदमच शॉक्ड होतो आणि मी म्हटलं यार, हे माझे मित्र शाळेतले होते आणि म्हटलं आपण हल्लीची जी लाईफ जगतोय ते किती सुपरफिशियल जगतोय, वर चाललंय सगळं. टेक्नॉलॉजीचा वापर योग्यरित्या होत नाही आहे. व्हॉट्सॲप आणि हे आपण फक्त बर्थडे विश करतो, स्टिकर पाठवतो. ते एक नात्यांमधली आपुलकी, ते बॉन्ड तो कुठेतरी गेला आहे. सो मी लगेचच म्हणजे शाळेतल्या कॉलेजच्या मित्रांना मी फोनाफोनी सुरू केले. म्हणले अरे तुम्ही भेटा मला यार, मी अशी माणसं की काल फोनवर बोललो आणि आज नाही आहेत. सो तेव्हापासून एक गोष्ट माझ्या मनात होती जी मला फिल्म त्याच्यावर करायची होती, मैत्रीवर. मुसाफिराचा अर्थच आहे की जग फिरणारा माणूस पण लाईफ जगणारा माणूस. लाईफ जगणारे सगळे मुसाफिरा. लाईफ आपण म्हणतो पण आपण जगतो का? मला नाही वाटत आपण जगतो लाईफ. खुश असतो का आपण? आता तुम्हाला मी सगळ्यांना जर विचार, तुम्ही खुश आहात का पर्सनल लाईफमध्ये? तुम्ही हसलात आत्ता, पण मला माहिती आहे की कोणाच्या मनात तरी असणार की यार बरोबर आहे, नाही आहे खुश मी, असं असणार. सो मुसाफिरा हेच आहे की लाईफ जगा आणि आपला जो हा आयुष्याचा प्रवास आहे त्याचं हॅपी डेस्टिनेशन आहे ना, ते आपल्या स्वतःलाच ठरवावं लागतं, दुसऱ्यांनी ठरवता कामा नाही. म्हणून मुसाफिरा हे नाव ठेवावंसं का वाटलं पर्टिक्युलर मुसाफिरा? नाही, ह्याचं क्रेडिट मी आमच्या लिरिसिस्टना देईन, मंदार चोळकर, ज्यांनी गाणं लिहिलं आहे आणि त्यांनी हा अप्रतिम शब्द असा हा काढला. आणि म्हणलं अरे मंदार, हे तर माझं टायटल आहे. आणि मी ह्यांना पण जेव्हा ऐकवलं खूप खुश झाले की यार मस्त टायटल आहे. सो ते त्याचं क्रेडिट आहे, मंदार चोळकरचं क्रेडिट आहे. नाहीतर मग काय आपण टिपिकल नावं देतोच ना, घे जगुनी तू, चला फिरायला वगैरे, असं काही टायटल्स वगैरे. अशा टायटल बद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझा निषेध आहे त्याच्याबद्दल. मला तसे नाही ठेवणार मी कधी. चला फिरायला कॅन बी अ गुड टायटल. चला फिरायला. मुसाफिराच्या माध्यमातून अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता या तिन्ही जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्यात.
तर कसा होता अनुभव? हो. खूप चॅलेंजिंग होता. माझी अजिबात इच्छा नव्हती डिरेक्ट करण्याचं, बिकॉज खूप कठीण आहे तिन्ही गोष्टी सांभाळणं. पण मला जी गोष्ट मला मांडायची होती, मी बऱ्याच डिरेक्टर्सना भेटलो. त्यांना मी ऐकवलं की माझ्या मनात काय आणि मी कशी फिल्म बघतोय ही. पण मग त्यांचा अप्रोच मला आवडला नाही. त्यांचं काही डिरेक्टर्स ओल्ड स्कूलच आहेत अजूनही. त्यांचं ते आज कसं आहे, आज तुम्ही प्रेक्षकांना ॲव्हरेज कॉन्टेंट नाही देऊ शकत. आज मोबाईलवर तुम्हाला क्लिक केलं की इंटरनॅशनल कॉन्टेंट दिसतो. मोठ्या मोठ्या OTT आहेत. तो तुम्ही ॲव्हरेज कॉन्टेंट लोकांना देऊ शकत नाही. सो एक ॲप्रोच म्हणा, टेकिंग म्हणा, एक ट्रीटमेंट एका विषयाची, ही मला काही त्यांची पटली नाही. त्यामुळे मी म्हणलं की माझीच स्टोरी आहे, माझा विषय आहे, तर आय डिरेक्टेड. पण हे शक्य झालं माझ्या ॲक्टर्समुळे. को ॲक्टर्स जे होते त्यांनी खूपच मला सपोर्ट केलं. आमचं प्लॅनिंग खूप सगळ्यांचं चांगलं होतं. आम्ही वर्कशॉप केले. आमचं ऑफकोर्स पूजाला तर मी खूप वर्षांपासून ओळखतो. इवन दिशा आय नो सिन्स अ लाँग टाईम. बॉन्डिंग आधीपासून चांगलं होतं, ते अजून घट्ट झालं स्कॉटलंडमध्ये. आणि डिरेक्शन म्हणजे काय बेसिकली, मी जशी परसिव्ह केली आहे फिल्म, तसं एक टीमवर्कनी छान बांधणी केली, मांडणी केली आणि आम्ही मिळून केली आहे. मग आम्ही सीन्स डिस्कस करायचो. पूजा म्हणायची नाही हे आपण असं करायचं का. येस. सो इट्स लाईक अ टीम वर्क. इट्स नॉट लाईक की डिरेक्टर. सो मी कधी तसं मानतच नाही. इट्स अ टीम वर्क. चित्रपटातील तुमच्या नेमक्या भूमिका काय आहेत? कारण अजून ट्रेलर प्रदर्शित झाला नाहीये, त्याच्यामुळे माहिती नाही. उत्सुकता आहे की हे तुम्ही नेमका कोणत्या भूमिकेत आहात? आय डोंट नो ही स्ट्रॅटेजी काय पुष्करची, कारण का जनरली आधी टीजर असतो, मग एखादं गाणं येतं, मग ट्रेलर येतो. बट पुष्कर ऑलवेज कम्स विथ अ डिफरंट आयडिया ऑफ द प्रमोशन्स. आणि ह्यावेळेस आमचं म्हणजे पुष्करचं असं होतं की टायटल ट्रॅक आपण आधी करूया, मग एक रोमॅन्टिक ट्रॅक आम्ही आता रिलीज केलं. आणि तुम्ही काय, मी पण वेट करते ट्रेलर. नाही, ह्याच्या मागे पण रिझन आहे. काय होतं, हल्ली खूप कॉन्टेंट आहे मोबाईलवर, OTTवर, तर लोक लगेच विसरतात. त्यांना काही नाविन्यपूर्ण लगेच नाही आलं तर विसरतात. सो ते मराठी प्रेक्षकांना सिंक इन होण्यासाठी मी म्हटलं आधी गाणं आपण आउट करू. तर ते गाणं, बिकॉज काय, आपण म्युझिकवर जास्ती भर देत नाही मराठीमध्ये. येस, दॅट्स व्हेरी ट्रू. आणि तुम्ही आज बघाल ना, हिंदीमध्ये सुद्धा जे बॉलिवूड गाणी हिट आहेत ना, त्या फिल्मनं ओपनिंग लागतं बिकॉज ऑफ द सॉंग्स. सो आय सेड की मुसाफिरा टायटल ट्रॅक आपण पहिलं लॉन्च करू. अँड देन आता तुम्हाला कसं क्युरिओसिटी होती ना, मला हेच ऐकायचं होतं की मला ट्रेलरची क्युरिओसिटी आहे. दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड. बिकॉज मी जिथे जिथे जातो की अरे गाणे में क्या लोकेशन आहे, काय आहे मुसाफिर, अजून कोणाला माहीत नाही ना. दॅट क्युरिओसिटी. सो दॅट इज वेअर आय थिंक आवर टीम हॅज वन. मुसाफिरा हा चित्रपट स्कॉटिश आयलँड्समध्ये चित्रित झाला आहे, तर तुम्हाला तिकडेच का, म्हणजे परदेशातच का तो चित्रपट करावासा वाटला? का नाही करावा? हा भारतातील पहिला चित्रपट तिथे प्रदर्शित झालाय. तर हो नाही, दर्जेदार कलाकृती देण्याचा प्रयत्न आहे माझा, नेहमीच आहे. सो गोष्ट पण तशी आहे. असं नाही की आम्हाला 5 जणांना वाटलं की आपण चला आय लव्ह स्कायला जाऊ आणि शूट करू, असं नाही आहे. गोष्ट तशी आहे. प्रत्येक लोकेशन आम्ही जिथे गेलो आहे त्याच्या मागे एक रिझनिंग आहे, एक रिझन आहे. तुम्हाला ऑफकोर्स ट्रेलर बघितल्यानंतर, फिल्म बघितल्यानंतर कळेल. आणि हो, मला ते करायचं होतं एक पर्सनल स्पेसनी, बिकॉज खूप लोक अजूनही मराठी फिल्म मेकर्सना पाण्यात बघतात अजूनही. सो मला ते नाही आवडत, बिकॉज आय थिंक मराठी इंडस्ट्रीसारखं टॅलेंट दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. ॲक्टर्स म्हणा तुम्ही, डिरेक्टर्स, टेक्निशियन्स. पण ना इथे प्रॉब्लेम काय आहे ना, आपणच एकमेकांचे पाय ओढतो आणि क्रॅब मेंटॅलिटी येते खूप. दुसऱ्या मराठी माणसाचं चांगलं झालेलं ना एका मराठी माणसाला आवडत नाही. आवडतं का? बघा नाही, मग बरोबर आहे ना, म्हणजे नाही आवडत. तर दॅट इज द प्रॉब्लेम. सो आय थॉट की माझ्याकडनं एक मी प्रयत्न करीन. नंतर मी लिस्ट पाहिली, मला माहिती नव्हतं की कुठलीच इंडियन फिल्म तिथे नाही झाली. हो, पण लगेचच एका खोचक मराठी माणसाने लिहिलं नाही कुछ कुछ होता याचं झालं आहे. मी म्हटलं, मी त्याला रिप्लाय केला की तुम्ही आधी आई लॉस काय किती मोठं आहे हे बघा, कुछ कुछ होतानी कुठे केलं आहे बघा, आणि आम्ही कुठे केलं आहे हे बघा. आम्ही आईसलँडच्या खाली नॉर्दर्न मोस्ट पॉईंट आहे स्कॉटलंडचा, तिथे केलं आहे. कुछ कुछ होतानी कुठे केलं आहे? इनवर्नेसला केलं आहे, जे 3 तास लांब आहे. अजून 3-4 तास पुढे आहे ते ऍक्च्युअली. आई लॉस काय नाही केलं त्यांनी.
सो फक्त हॉलिवूड फिल्म झाल्यात तिथे आणि आपली मराठी फिल्म झाली. सो परदेशात शूटिंग करताना काही अडचणी आल्या का? नाही अडचणी नाही आल्या. किंवा चांगले अनुभव ऐकायला आवडतील म्हणजे चांगले- एखादा लक्षात राहिलेला एक अनुभव मी नक्की सांगेन आणि दॅट इज रिलेटेड विथ पूजा, दिशा, स्मृती अँड पुष्कराज. ह्या लोकांनी यार खूपच म्हणजे त्यांची स्वतःची फिल्म आहे असं कन्सिडर केलं आणि आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. मी कधी बोलतो मी जर इंटरव्ह्यूला आहे की काय असतं, एक ॲक्टर प्रोफेशनली काम करतो की मी तुझ्यासाठी एवढंच काम करणार प्रोफेशनली, पण ह्यांनी तसं केलं नाही आणि आपली स्वतःची फिल्म म्हणून या 4ही जणांनी मला सपोर्ट केला. तिथे खूप थंडी होती, विंड होतं, मायनसमध्ये टेम्परेचर होतं आणि कधीही कुणीही कंप्लेन नाही केलं. त्यांनी लाईटसुद्धा उचललेले आहेत बिकॉज आम्हाला खूप आय थिंक डोंगर चढायचं होतं एक आम्हाला. त्याने 2-3 लोकेशन्स असेच शोधले होते जे पायथ्याशी नव्हते, ते सगळे डोंगराच्या माथ्यावरच होते. सो आम्ही सगळे ज्या दिवशी शूट असायचं त्या दिवशी दिवसभराचं खाणं, थंडीचे कपडे आणि पाण्याच्या बॉटल सगळंच आणि कॅमेरा इक्विपमेंट्स, साऊंड इक्विपमेंट्स आम्ही प्रत्येक एक घेऊन असे चढायचो. जवळपास 1.5-2 तास चढाई होती आय लव्ह स्कायला. दिवसभर वरच, तिकडे काही कुठलीही सुविधा नाही बिकॉज इट वॉज ओपन. आणि मग परत तेवढं सामान घेऊन संध्याकाळी पॅकअपच्या वेळेस आम्ही डायरेक्ट खाली यायचो. अशीच लोकेशन्स पुष्करने शोधली होती. पण तुम्ही जर ट्रेलर बघाल ना, तुम्ही नक्की मला फीडबॅक द्या की कसं वाटलं. आय एम ओपन टू क्रिटिकल अप्रिसिएशन, आय एम ओपन टू दॅट आणि आय एम फ्लेक्सिबल. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार, पण तुम्हाला एवढं नक्कीच खात्री देतो की तुम्ही असे लोकेशन्स जे ट्रेलर बघाल इंडियन फिल्ममध्ये नसेल पाहिजे तुम्ही असे लोकेशन्स. वन मोर थिंग, देवर नो वॉशरूम्स देअर. तिकडे वॉशरूम्स नव्हते आणि तरीही माझ्या प्रत्येक कास्ट आणि क्रूनी कंप्लेंट नाही केली आणि दे ऑल ॲडजस्टेड फॉर मी आणि आय एम ऑलवेज ग्रेटफुल. आणि म्हणून ते छान दिसतंय आमचं बॉन्डिंग आणि काही नाही. यामागे पण ऍडजस्ट करण्यामागे पण आम्हाला मजा येत होती. आम्हाला असं जराही वाटत नव्हतं की कुठेतरी हेक्टिक होतंय खूप आणि खूप दमतोय आम्ही, असं नाही होत होतं. इट्स अ टीम वर्क. सो आम्ही मजा करत करत सगळं काही करत होतो. ओके. सो गाण्यामध्ये तुम्ही थंडीमध्ये आईस्क्रीम खाताय, पॅराग्लायडिंग वगैरे करताय. सो तो सगळा अनुभव कसा होता, एकंदरीत शूटिंगचा अनुभव कसा होता? मुळात तो जो शॉट आहे ना, आम्ही एडिनब्रा कास्टलवर शूट करणार होतो आणि अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी पाऊस पडायला लागला. त्यामुळे जे प्लॅन केलं होतं शूट ते त्या दिवशी करताच आलं नाही. मग आम्ही कासलच्या बाहेर आलो, कासलच्या आत पण केलं आम्ही, भिजत शूट केलंय. कुठून तरी आम्ही छत्र्या मिळवल्या आणि मग खाली येऊन तो जो आईस्क्रीम खाण्याचा शॉट आहे दॅट वॉज नॉट प्लॅन्ड. आता पावसामुळे दुसरं काहीच करता येणार नव्हतं म्हणून आपण आईस्क्रीम विकत घेऊन इकडे एक मॉन्टाज काढूया आणि पाऊस पडतोय, ते एक झालं. दुसरं म्हणजे यू सेड अबाउट स्काय डायव्हिंग. आता स्काय डायव्हिंग हे ह्याने प्री प्लॅन केलं होतं की मला स्काय डायव्हिंग करायचंय. आधी त्याचं असं होतं त्याला रिव्हर राफ्टिंग करायचं, कायाकिंग. मी म्हटलं ओके, पण मग असं कर की मी कॅरेक्टर तुमचं व्हिडिओ शूट करते, तुम्ही कायाकिंग करताय पाण्यात. मुळात तिकडे थंडी निगेटिव्ह, त्यात तुम्ही बोटीत बसून मग पाण्यात भिजणार आणि त्यात ते ॲडव्हेंचर की पाण्यात, एक तर मला पाण्याची खूप भीती वाटते, म्हणजे सगळ्याच ॲडव्हेंचरची भीती वाटते. सो इट वाज लाईक ओके मी कायाकिंग कॅन्सल करतो, एक काम करूया आपण स्काय डायव्हिंग करूया. म्हटलं स्काय यायला नाही म्हणाले आणि तो स्काय डायव्हिंग करतोय. बट पुष्करमुळे आम्ही सगळ्यांनी इतकं छान स्काय डायव्हिंग केलं. आय मस्ट टेल यू, मी काही सिनेमांमध्ये स्काय डायव्हिंग पाहिलंय, मराठी नाही इतर भाषिक, पण मला कळलं की हे शॉट थोडे चीट करून घेतलेत की कॅमेरा असा लावलाय आणि मग दिसतोय की तो असा हवेवर तरंगतोय, ब्लोवर मारलाय आणि स्काय डाईव्ह करतायत. मी अभिमानाने सांगेन की मुसाफिर या चित्रपटात आम्ही जे स्काय डायव्हिंग केले ना, ईच अँड एव्हरी शॉट क्लोज आहे, मास्टर आहे, मिड आहे, हे सगळे खरे शॉट्स आहेत. 5ही कलाकारांनी जम्प केलं, त्यांच्यासोबत कॅमेराज होते, खाली 2-3 कॅमेराज रेडी होते त्यांचं लँडिंग शूट करायला. सो ईच अँड एव्हरी शॉट ऑफ दिस स्काय डायव्हिंग वॉज लाईक खरा शॉट आहे तो आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला मजा येईल बघताना. मी तर खूप घाबरले होते. हो, म्हणजे असं पण होतं की समोरच कॅमेरा होता, बरं चांगले एक्सप्रेशन्स पण निघायला पाहिजे, घाबरण्याचे एक्सप्रेशन्स पण नाही. शी वॉज हॅपी. शी वॉज द ओनली, ती एकमेव अशी होती की ती अशी उड्या मारत गेली स्काय डायव्हिंग करत आणि स्काय डायव्हिंग झालं ये असं. मी जेव्हा गेले तेव्हा म्हटलं मी एकटी, एक तर ते छोटंसं प्लेन होतं, इतकं छोटं होतं की काय सांगू, खेळण्यातलं प्लेन ते वाटत होतं. त्याची दारं सगळी ओपन होती, दारं ओपनच होती. म्हणजे मी बसले होते माझ्या ड्रायव्हर बरोबर आणि त्याने टेक ऑफ घेतला आणि मला दिसूच लागलं जमीन अशी लांब जाते, वारा येतोय. सो मी ह्याला घेऊन गेले होते, म्हटलं
तू माझ्यासोबत यायचंस, तू पहिलं डाईव्ह करायचंस माझ्या डोळ्यासमोर, मग मी जम्प करणार. बट इट हॅपन बिकॉज ऑफ पुष्कर. आणि आय थिंक ना मराठी चित्रपटाला ना अशा काय म्हणतात डेअरिंग असलेल्या प्रोड्युसर्सची गरज आहे, की काहीतरी नवीन करूया यार, काहीतरी एक्सपेरिमेंट करूया आपण, बघू ना ते वर्क होईल नाही होईल, एक्सपेरिमेंट तर करू आपण. आणि पुष्कर इज वन ऑफ दॅट. आय फील मुसाफिर या चित्रपटामधील गाण्याची हुक स्टेप पुष्करने बसवली आहे का, आणि ती खूप छान दिसते, तर त्यातील किस्से तुम्ही सांगाल का? म्हणजे हुकस्टेप सॉन्ग मध्ये आहे? अच्छा मी ते आता परफॉर्म केलं होतं. नाही मी नाही बसवली. ती आमचा एक कोरिओग्राफर आहे राहुल शेट्टे, त्यांनी बसवली. ती छान आहे पण ती स्टेप. आणि तीच काल तो विसरलाय का प्रमोशनला, मी त्याला स्टेजवर शिकवते. हो विसरलो मी काल ती. बट नो, ही इज गोइंग टू सो मच. आता स्ट्रेस मध्ये आहे तो, त्यामुळे खूपच गोष्टी चालू आहेत डोक्यात. स्मृती सिन्हा पण या चित्रपटात पहिल्यांदा काम करतात, तर त्यांच्या कास्टिंग बद्दल काय सांगा? हो ॲक्च्युली ती मला लंडनमध्ये भेटली होती. माझं बाप माणूसचं शूटिंग चालू होतं आणि तिचं एका फिल्मचं शूट चालू होतं. सो तिथे ती भेटली आणि मला स्टोरी माझ्याकडे होती रेडी. सो मला एक नॉन मराठी फेस हवा होता फिल्ममध्ये, बिकॉज गोष्ट तशी आहे. सो मी त्यांना विचारलं की करशील का काम मराठीत, तर ती म्हणली हो करीन. म्हणलं एकच अट आहे, तुला मराठी शिकावं लागेल. तर ती शिकली मराठी आणि तिचे सगळे सीन्स तिने मेहनत करून ते प्रॉपर मराठी रिहर्स करून तिने बोललेली. सो हां म्हणजे असं काही आउट ऑफ द वे जाऊन मला कास्टिंग करावं लागलं नाही, पण तिथे भेटली आणि सहजच विचारलं ती हो म्हणा. दिशा मॅमला प्रश्न विचारेन, मालिकेनंतर आता चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप छान, खूप मस्त आणि उत्तम एका डिरेक्टरसोबत मी काम करत होते. आणि माझं कास्टिंग पण असं झालं आहे की मला पुष्करने एकदा फोन केला माझं काम बघून मालिकेतलं, आणि त्याने मला सांगितलं की मी एक फिल्म करतोय, तर प्लीज तू भेटायला येशील का. मी बोलले ओके, फिल्म म्हटल्यावर कोण नाही म्हणणार. आणि मी गेले, त्याने अख्खी स्टोरी मला नरेट केली आणि त्याने असं सांगितलं ट्रॅव्हल फिल्म आहे. तर मला असं वाटलं पहिल्यांदा की ठीक आहे, महाराष्ट्रात आम्ही फिरणार असू किंवा जास्तीत जास्त इंडिया. तर तो बोलला की नाही, आपण स्कॉटलंडला जाऊन आपण शूट करणार आहोत. आणि आय वॉज लाईक की ओके, म्हणजे माझ्याहून एवढं लकी तर कोणीच नसेल की म्हणजे पुष्कर त्या एका रोलसाठी मला कास्ट करतोय. आणि त्याची एकच अट होती, तो बोलतोय की मिथिलाच्या कॅरेक्टरमध्ये मी तुला बघतोय विथ कर्ली हेअर, तर तुला तुझे सगळे केस तुला कर्ली करावे लागतील. तर तेव्हा मी हो बोलले की चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण रोज सकाळी एक तारेवरची कसरत असायची माझी. त्यांच्याहून सगळ्यांहून मी 1-1.5 तास लवकर उठायचे, 1.5 तास लवकर जायचे मेकअप आर्टिस्टकडे. ते केस एक केस माझा तो कर्ल केला जायचा. आणि त्यानंतर मग ह्यांचे चेहरे मी बघायचे की अच्छा आता हे आले ते आले पुष्कराला. आणि मुलांचे मेकअप तर लगेच पटकन होता. तर हे एकदम शेवटी महाराज यायचे आमचे डिरेक्टर सर. पण रोज सकाळी माझी तर म्हणजे पहाट, म्हणजे एवढ्या अर्ली मॉर्निंगला त्याला उठावं लागायचं झोपेत आणि ते सगळे केस करावे लागायचे. तुम्हा दोघींना मला विचारायचं आहे की पुष्करमधला अभिनेता आवडला, दिग्दर्शक आवडला की निर्माता आवडला? कोणतं काम आवडलं? मला तिनेही, मला तो ऍक्टर म्हणून आवडतो, दिग्दर्शक म्हणून, निर्माता. पण मी कौतुक करेन धाडसाने की तो एक चांगला निर्माता आहे. आत्ता मराठी चित्रपटसृष्टीला एका चांगल्या निर्मात्याची गरज आहे फार, कारण आपल्याकडे खूप विषय आहेत, आपल्याकडे चांगले ऍक्टर्स आहेत. पुष्कर पण नेहमी म्हणतो की आपल्याकडे जे टॅलेंट आहे ना, ती इतर कुठल्याही भाषेतल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. आणि ते टॅलेंट पुढे येण्यासाठी ना पैशाचं बळ लागतंच. सो निर्माता म्हणून मी त्याचं खूप कौतुक करेन. आणि त्याने ऍक्टिंग डिरेक्शन तर करत राहावंच, पण मला असं वाटतं की आयुष्यभर त्याने प्रोड्युसर म्हणून राहावं. डेफिनेटली आयुष्यभर. नाही, प्रत्येक गोष्टीला पैसे नाही लागत ऑनेस्टली. बिकॉज आय एम प्रोड्युसिंग स्टफ, यू नीड स्मार्ट प्रोड्युसर्स. वेस्टेज 10% वेस्टेजच होतं. त्याच्यात परत प्रोडक्शनवाले त्याच्यात त्यांचा कट असतो, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड्स आहे. बट एनिथिंग यू सेइंग इट्स ऑन द रेकॉर्ड. हां असतो. सो I don't think you need huge budgets to make good films. You need good brains and teamwork. एक थोडा वेगळा प्रश्न होता, चालेल का? आत्ताच 100वे नाट्यसंमेलन झालं पुण्यात, तुम्ही पाहिलंच असेल. तिथे राज ठाकरे होते. तर मी पॉलिटिकल रिपोर्टर आहे, त्यामुळे त्या अँगलने विचारतो
की तुम्ही बरेच वर्ष मुसाफरी करतायत मनोरंजनाच्या दुनियेत. पण राज ठाकरेंनी एक गोष्ट सांगली होती की एकमेकांना मान सन्मान देण्याची जी एक बाब आहे ती मराठी इंडस्ट्रीत दिसत नाही. म्हणजे त्यांनी ऑफ द रेकॉर्ड चर्चा करताना तिथे पुष्कर श्रोत्री होते, तर त्यांनी सांगितलं की पुष्क्या काय म्हणता, तर तुमचंही नाव पुष्करच आहे. तर तुम्हालाही असा अनुभव आलाय का, आणि राज ठाकरेंच्या मताबाबत तुमचं काय मत आहे, प्रत्येकाने सांगा. मी सहमत आहे त्यांच्याशी 100%. मी अजून एक त्याच्यात ॲडिशन करीन, जे साहेबांपर्यंत तुम्ही पोचवा. काय होतंय, ऑफकोर्स रिस्पेक्ट तर नाहीच आहे, पण ना जसं मी आधी म्हणलं ना की कोणाचं मराठी माणसाचं चांगलं झालेलं बघवत नाही. जेलिसी खूप आहे. रिस्पेक्ट तर सोडूनच द्या, जेलिसी खूप आहे. तर ते नसावं. म्हणजे डिसरिस्पेक्ट आहे आणि ते जेलिसी खूप आहे. आणि आय डोंट नो, ती क्रॅब मेंटॅलिटी आय एम फेसिंग सिन्स अ लॉंग टाईम. सो ते त्याला काही इलाज नाही आहे. म्हणजे आय डोंट थिंक त्याचं काही होईल. पण तुम्ही इतर इंडस्ट्री पाहिलं तर त्यांच्यात खूप युनिटी आहे आणि आपल्यात युनिटी नाही आहे. म्हणजे प्रोड्युसर्स आज अगेन रिस्पेक्ट सोडून द्या. वन्स अ प्रोड्युसर हॅज अनाउन्स्ड अ रिलीज डेट, यू हॅव टू रिस्पेक्ट दॅट रिलीज डेट ऑफ माइन. समबडी डिडंट. ओके, सो मी इथपासूनच सांगतो, पर्सनल रिस्पेक्ट सोडून द्या तुम्ही. इन बिझनेस ऑल्सो, प्रोफेशनली सुद्धा ते एक जे साऊथमध्ये तुम्ही बघता ना, आणि बघून बरं वाटतं. म्हणजे वेन आय सॉ राजामौली सर इन ऑस्कर सेइंग RRR इज अ तेलुगू फिल्म, आणि आय वॉज लाईक, बघा यार, हा माणूस म्हणतो इट्स अ तेलुगू फिल्म. आम्ही कधी जायचो ऑस्करला म्हणायचं ही आमची मराठी फिल्म. करूया ना. आणि ताकद आहेच ना, रिजनलमध्ये ताकद आहेच. त्याच फिल्मचं गाणं ऑस्करमध्ये परफॉर्म केलं. भारतातली एक रिजनल लँग्वेज तिकडे परफॉर्म झाली. मराठी का नाही? ऑफकोर्स मराठी असू शकते. आणि राज ठाकरे जे म्हणाले ते अत्यंत करेक्ट म्हणाले. मला असं वाटतं की आपल्याकडे ना रिस्पेक्ट नाही आहे. आज पण असे अनेक अवॉर्ड शोज आहेत जिकडे होस्ट करताना किंवा काही करताना मस्करीत एकमेकांची मला तो इन्सल्टच वाटतो. खिल्ली उडवली जाते आणि कितीही तुम्ही स्पॉटिंगली घ्या, तो एका प्रकारचा इन्सल्टच आहे. आणि हे सगळे प्रेक्षक घरी बसून बघतायत ना, तो होस्ट काहीतरी समोरच्या ऍक्टरला म्हणाला आणि बाकीचे सगळे ऍक्टर हसले. त्या प्रेक्षकालाही वाटणार की अरे हा जोक मी करूच शकतो या माणसावर. सो तो नाहीये रिस्पेक्ट. आणि अगेन युनिटी नाही आहे आपल्याकडे. हे 100% खरं आहे. आणि कुठे ना कुठेतरी आपण पर्सनल आणि प्रोफेशनल एवढं मिक्स करून टाकतो की आज माझी पूजा किती चांगली मैत्री असू दे, पुष्कराज असू दे, पुष्कर असू दे, हे लोक माझ्या जेव्हा घरी येतील तेव्हा ते माझे जिवलग मित्र मैत्रिणी असतील, त्यांच्यासोबत मी काहीही बोलेन. पण जिथे मी 4 चौघांमध्ये आहे तिथे मी रिस्पेक्ट देऊनच त्यांच्याशी बोलणार, कारण की त्यांची एक वेगळी आयडेंटिटी आहे. तर ते कुठे ना कुठे आम्ही तरी हे एथिक्स फॉलो करतो. ऑफकोर्स म्हणजे आज कधीच कोणाला अशी हात नाही कधीच. इव्हन वी आर प्रमोटिंग द फिल्म कधी पण नाही. मी ऑफकोर्स मी याला पर्सनली काही बोलेन, पण नाही, लोकांसमोर ही इज अ नेम, ही इज अ पब्लिक फिगर, आय शुड रिस्पेक्ट हिम. आणि इव्हन पूजा, दिशा, स्मृती. सो वी डोंट डू इट, सम पीपल डू इट. तर तुम्ही समोर आहात. माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती तुम्हाला प्रश्न विचारायची. डिसेंबर महिना आला की तुमचा तो एक लहानपणीचा व्हिडिओ व्हायरल होतो सलमान खानच्या बड्डेला. तर तो आणि तो व्हिडिओ इतका मस्त आहे की तो दर बड्डेला आम्ही तो पाहतो व्हायरल झाल्याच्या नंतर. पण त्याची जी स्टोरी आहे मागची, की तुम्ही नेमके किती वर्षाचे होते आणि तो कुठे परफॉर्म झाला हे जाणून घ्यायला आवडेल. मी 7 वर्षाचा होतो आणि ते पुण्याचं गरवारे कॉलेज आहे, तिथे सलमान खान नाईट होती. साजन चित्रपट रिलीज झाला होता. हां, आणि मी ॲज अ डान्सर माझ्या करिअरची सुरुवात झाली. मी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करायचो आणि बऱ्याच ऑर्केस्ट्रामध्ये केल्यानंतर ही एक संधी मला मिळाली. ते म्हणाले की सलमान खान नाईट आहे, तू डान्स करशील का? म्हणजे मला नाही, माझ्या आई वडिलांना विचारलं. म्हटलं हो करेल की. आणि तिथे फजिती पण झाली. ॲक्च्युली मी तो व्हिडिओ पाहिला असेल ना, तर तिथे माझे कपडे ब्रेक डान्सरचे आहेत, बिकॉज तेव्हा ना एक ट्रेंड होता ब्रेक डान्सिंगचा. मिथून आणि गोविंदाचे सगळे ते ब्रेक डान्सिंग वॉज अ ट्रेंड दॅट टाईम. सो आय वॉज वेअरिंग ब्रेक डान्स आउटफिट्स. मला माहीत नव्हतं गाणं कुठलं लागणार आहे. सो तिथे त्यांनी देखा है पहिली बार साजन क्या आँखों में प्यार हे लावलं. तुम्ही जर पाहिला व्हिडिओ ना, मला कळत नाही मी काय स्टेप करतोय, मलाच कळत नाही. सो फायनली सलमान भाईंना वाटलं असेल की याला बिचारा हा लॉस्ट आहे आता. त्यांनी नंतर मला उचललं. सो मी त्यांना पाठवलंच होता तो व्हिडिओ, बट आय डोंट नो, खूप वर्ष झाली तो लक्षात असेल की ते माहित नाही त्यांच्या. थँक्यू. पुष्कराज सर, तुमच्यासाठी मुसाफिरा म्हणजे चित्रपटाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता आणि तुमच्या शूटिंगच्या काही आठवणी ऐकायला आवडतात? बघतो म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची फिल्म अशा आहे मी बघतो. पण एकतर खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायला
हवं असं मला नेहमी वाटतं आणि खूप वेगळ्या लोकांबरोबर काम करायला हवं. त्याच्यातनं खूप काहीतरी आपल्याला घेता येतं, शिकता येतं अशा दृष्टीने. सो मुसाफिरा जेव्हा पुष्कर जॉब्समधनं फोन आला की असं असं पिक्चर बनवतो, मला असं झालं की मी कधीच यांच्याबरोबर काम केलेलं नाही आणि ही संधी आहे की आपण वेगळ्या मी आत्तापर्यंत केलं त्याच्यापेक्षा वेगळं काम करण्याची. त्यामुळे मला ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि किस्से मला माहिती, तुम्ही आतापर्यंत काय काय डिस्कस केलं? मी स्कायडाइव्ह केलं, काय काय स्कायडाइव्ह केलं, आईल ऑफ स्कायचं आपण Yes. डोंगर चढण्याचं केलं. नाही, मला असं वाटतं की जे मुसाफिरा जे आहे की मैत्री उलगडण्याचा एक प्रवास आहे की ते झालं तसं आमच्यामध्ये एक मैत्री होण्याचा हा प्रवास होता. तर त्याच्यामध्ये जे जे गोष्टी होतील आता तसे अगदी खूप गोष्टी आहेत ज्या सांगण्या ऑफ द रेकॉर्डच सांगाव्या लागतील आणि खूप गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत. पण आठवणी मला वाटतं ती सिनेमाची अख्खी प्रोसेस आठवणींनी भरलेली आहे. कारण हे लक्षात येतं मला की प्रत्येक शॉट बघताना किंवा प्रत्येक सीन बघताना तो फक्त सीन आम्ही बघत नसतो, त्याच्या मागे काय काय चाललं होतं हे सगळं आमच्या परत येतं. तर मला वाटतं खूप मोठी मला वाटतं खूप मजेशीर गोष्ट आहे ही की फक्त पिक्चर क्रिएट नाही झालं तर आठवणी सुद्धा निर्माण झाल्या या निमित्ताने. तुमची इंस्टाग्राम पोस्ट मध्यंतरी पाहिलेली, एकतर मराठी सिनेमांना शो मिळत नाही, सेम रिलीज डेटला रिलीज होतात चित्रपट, तर त्याविषयी तुमचं मत काय आहे? खूप मत आहे माझं. आपल्याला थोडा वेळ आहे का? खूप बोलायचं आहे मला त्यावर. तुम्ही त्यांना विचारलं का हा प्रश्न? त्यांनी का केली रिलीज माझ्याच डेटला? तेच म्हणून युनिटी नाही आहे ना, दॅट इज द प्रॉब्लेम. कसे चालणार फिल्म्स तुम्ही सांगा? आपण म्हणतो मराठी फिल्म चालायला, कशी चालेल? तीन चार फिल्म्स एका दिवशी आले तर कसे चालतील? नाही चालणार ना. थिएटर्स किती मिळणार? शोकेसिंग नाही होत. मराठी प्रेक्षक इट्स नॉट की चला आज 4 पिक्चर बघू असे नाही आहेत ना मराठी प्रेक्षक. तर कसे चालणार? माझं आहे, मत आहे आणि मला राग आहे, माझी खंत वाटते. मला भेटले की बोलीन त्यांना मी पर्सनली. आणि त्यांना मी फोन केला, आपण म्हणतो ना की डिस्कस करू. त्यांनी काही केलं नाही. मी आता म्हणूनच मलाही माहिती होतं की कोण ना कोणतरी येणार माझ्याबरोबर. पण मी ती डेट बघूनच निवडली होती बिकॉज तेव्हा कुठलीच बॉलिवूड फिल्म नाही आहे, साऊथ इंडियन फिल्म नाही आहे आणि इंग्लिश फिल्मही नाही आहे. ही मी बघूनच 2 फेब्रुवारी मी केलं. आणि आम्ही आधी केलं 3 महिने आधी, आय थिंक November 22 वी अनाऊन्स्ड. 3 महिने आधी केलं आणि बरोबर त्यांनी 3-4 दिवसानंतर दे केम ऑन द सेम डेट. सो आय कॉल्ड देम. त्यांना मी निर्मात्यांना फोन केला, कारण की इथे पण असतं ना इगो असतो, नाही मैं पुष्कर को क्यों फोन करू असं पण असतं. मी त्यांना फोन केला, रिक्वेस्ट केली की सर तुम्ही एक पुढे घ्या डेट तुमची, एक आठवड्यानंतरी घ्या. सो ते नाही म्हणाले. ठीक आहे, आय रिस्पेक्ट हिज डिसिजन बट आय डोंट ॲक्सेप्ट इट. आणि मला आहे तो राग आहे आणि ती खंत आहे. आणि मला जेव्हा ते गॉड ब्लेस एव्हरीबडी, मला काही कोणाबद्दल त्यांचीही फिल्म चालू दे, पण इट इज नॉट एथिकल. आणि हे एथिक्स आहेत ना, कोणी असेल मराठी जे आपले आता बॉडीज आहेत, जसे इम्पा आहे, जसं महामंडळ आहे, दे शुड डेफिनेटली कम इन अँड से की नाही एथिक्स काय आहेत, कोणी आधी अनाऊन्स केली. दे शुड बी गिवन प्रेफरन्स. अदरवाईज आणि बॉक्स ऑफिस काय होतं ना, अनफॉर्च्युनेटली एखाद्या ॲक्टरला त्याच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसला किती बिझनेस झाला ह्यावरनंच त्याचं स्टारडम ठरवलं जातं किंवा अरे तो हिट आहे का फ्लॉप आहे ठरवलं जातं. सो दॅट इज अ सॅड पार्ट विच आय डोंट थिंक. तेच म्हणतो जसं पूजा म्हणते, युनिटी नाहीच आहे आणि त्याच्यावर काय बोलणार. हा विषय आहे ना, प्रत्येक मराठी चित्रपट जेव्हा रिलीज होतो, म्हणजे सगळेच प्रोड्युसर आणि डायरेक्टर असतील की त्यांच्या वेळेला काही ना काहीतरी असं होतं की 4-5 चित्रपट किंवा 2-3 चित्रपट एकत्र येतात किंवा कधी थिएटर्स मिळत नाहीत आणि तो शुक्रवार निघून जातो. पण ही चर्चा त्या चित्रपटाच्या वेळेला येते आणि नंतर ते डिरेक्टर्स किंवा प्रोड्युसर पण शांत होतात. मग दुसऱ्या कोणाची तरी पाळी येते, मग नंतर तिसऱ्याची पाळी येते. मग ह्याच्यावरती कधी चर्चा का होत नाही? म्हणजे कोण करणार, कोण बोलणार आणि कोणाला बोलवून कधी डिस्कशन होणार? तुमच्याच माध्यमातून बोलवा सगळ्यांना, मी आहे रेडी. सगळ्यांना बोलवा, मस्त दिग्गज आहेत ना. म्हणजे एवढं तर नक्की आहे की समजा एक चित्रपटाने ऑलरेडी रिलीज डेट डिक्लेअर केली आहे, त्याच्यानंतर पुष्कर त्याच डेटवर नाही करणार. पुष्कर काय विचार करेल, मी पुढे मागे येतो.
सो हे पर्सनली सगळं सुरू झालं पाहिजे. सो ते त्यांनीही विचार केलाच. मी एक एक्झाम्पल देतो. मी एक बाप माणूस नावाची फिल्म केली ना, तेव्हा बाप लिओक आली होती आणि सुभेदार आली होती. मला पर्सनली वाटलं की सुभेदार खूप चांगली फिल्म आहे, ती चालणार. मी माझी डेट पुढे घेतली. त्यांना न विचारता मी पुढे घेतली. मी नागराज अण्णांना फोन केला, तुम्ही या, मी नेक्स्ट येतो. तुमची चालायला पाहिजे पिक्चर. हे गरजेचं आहे सध्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग आपलीच इंडस्ट्री नाही चालली तर आपण काय टाळ्या मारूच. पुष्पा येतेच आहे 2 आता, टाळ्या मारू आपण. फक्त टाळ्या मारायला नाही आलो ना आपण इथे, आपण आपल्या इंडस्ट्रीचं नाव करायला आलो ना. कारण की आम्हाला सगळ्यांना प्रेम दिलंय मराठी प्रेक्षकांनी ना. सो ही खंत आहे. थोडा गंभीर विषयाकडून वेगळीकडे येऊया. पूजाने नुकतंच रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं. तर तुझा हा रिलेशनशिप जाहीर केल्यानंतरचा पहिला चित्रपट आहे, तर तुम्ही जोड्याने एकत्र बघणार आहे का? हो या. तर प्लॅन तर आहे, पण सिद्धेश आत्ता इकडे नाही आहे, तो ऑस्ट्रेलियाला आहे. 2 फेब्रुवारीला तो ऑस्ट्रेलियालाच असेल, बट ही इज कमिंग बॅक व्हेरी सून. आणि ऑफकोर्स म्हणजे आमच्या डिक्लेरेशन नंतरची पहिली मूवी आहे. आणि जेव्हा आमचं शूट चालू होतं तेव्हा त्याचं स्थळ आलेलं. सो आम्ही तेव्हा टॉकिंग टर्म्समध्ये होतो बऱ्यापैकी. सो त्याला ती जर्नी माहिती आहे की ओके आज मी इन्व्हर्नेसला आहे, मी आज आय लव्ह स्कायला, तिकडे नेटवर्क नसणार आहे दिवसभर. सो हे त्याला माहिती होतं की मी कुठे काय कसे सीन्स केलेत. सो ही इज व्हेरी एक्सायटेड टू वॉच मुसाफिरा 2. आपली ऑस्ट्रेलियाला रिलीज होतीये ना फिल्म. हो हो हो. ऑस्ट्रेलिया सिडनी जोडीने आपण सगळे बघूया. हो हो सगळे बघू. आम्ही सुद्धा बघू सिद्धेश बरोबर फिल्म. मग आता लग्नाची प्लॅनिंग काय? लग्न कधी करणार आहे? हे सिद्धेशला पण विचारा तुम्ही प्लीज, बिकॉज त्याच्या सुट्ट्यांसाठी थांबले मी. आम्हाला याच वर्षात लग्न करायचं आहे आणि त्याचं येणं आहे आता मार्चमध्ये. होपफुली त्याला जर सुट्टी मिळाली तर मग काय म्हणतात चट मंगनी पट ब्याह टाईप ऑफ होऊ शकतं. बिकॉज एकतर मला वेळ नाही आहे वर्षभरात पुढे, आणि आता जे काही डेस्टिनेशन वेडिंगचं फॅड आलं आहे, मला जेन्युनली असं वाटतं की आता लोक फक्त ते इंस्टाग्रामसाठी करतात लग्न, असं शूट करून असं टाकायचं आहे. त्यामुळे तो जो गोडवा आहे लग्न आणि त्या विधींचा, तो मला जपायचा आहे कुठेतरी. आणि सिद्धेश पण ऑलवेज तो असा सिम्पल आहे, त्याला असं छान सिम्पल गोष्टी आवडतात. सो जे काही आम्ही डिसाईड करू डेफिनेटली लार्जर दॅन लाईफ नसेल, इट विल बी स्वीट सिम्पल आणि फॅमिलीमध्ये असेल. बट या वर्षात प्लॅन करू आम्ही. अच्छा there's a coincidence की मी ज्या लिडिंग लेडी बरोबर काम करतो ना तिचं लग्न होतं लगेच. नो वे. येस तिचं लगेच लग्न होतं. मी TNT केली, प्रार्थना बेहरेचं लग्न झालं. हा तमाशा लाईव्ह आणि विक्टोरिया केली, सोनाली कुलकर्णीचं लग्न झालं. हा आता मुसाफिरा केली आणि आता पूजाचं होईल. म्हणजे तू लकी माझा पण थोडासा हातभार आहे. अजून 1-2 फिल्म तुझ्यासोबत मला कराव्या लागतील. अच्छा मला असं आता एक आयडिया सुचली की आता डेस्टिनेशन वेडिंग ही बोलली ना, सो हाऊ अबाउट वी शूट इन ऑस्ट्रेलिया and do the destination wedding there for Musafira 2. आपण सिडनी मेलबर्न जरासा छान आपण मुसाफिरा 2 करू, माझं लग्न बाजूला ठेवलं. डेस्टिनेशन वेडिंगचं तू म्हणालीस आता, सो लग्न कोकणात करणार की मुंबईमध्ये? मुंबईत. मला डेस्टिनेशन नाही करायचंय, मला डेस्टिनेशन वेडिंग नाही करायचंय. मला काय वाटतं डेस्टिनेशन वेडिंग सुंदर आहे, कुठेतरी दूर एक लोकेशन असतं आणि सगळी माणसं तिकडे पोहोचतात. पण ना मी शूटमध्येच इतका प्रवास करते, तर मला माझ्या लग्नाच्या दिवशी नाही प्रवास करायचा आहे की सुटकेस घेतली ना, हे राहिलं ते घेतलं ना, चला 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 वेळेवर. हे मला नाही करायचंय. मला माझ्या घरात सकाळी उठायचंय, छान माझ्या आईच्या हातचा ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग रेडी होऊन मला वाटतं की जिथे कुठे लोकेशन असेल तिकडे माझ्या सर्व माणसांनी छान पोचावं. त्यांचं जे काही येण्याचं ट्रान्सपोर्ट असेल त्यांना जमून त्याने यावं. उगाच त्यांना हे लग्न करते आता कुठे 3:30ला उठलो मी, गाडी बुक करा हे ते. आणि मला लग्नात हे पण नकोय की अरे ह्याची गाडी मिस झाली, कसा पोहोचणार नाही करायचंय. सो मला डेस्टिनेशन नाही करायचंय, मी मुंबईतच करणार, माझी मुंबई. पण सिद्धेश कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात राहतो, मग तू लग्नानंतर तिकडे स्थायिक होणार? तो कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात नाही आहे, तो आत्ताच 2 वर्षापूर्वी गेलाय. तो इज बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. त्याचे आई बाबा मुंबईत आहेत. सो आम्ही सगळे मुंबईतच राहणार आहोत. काही वर्षांपुरतं सिद्धेश इज इन ऑस्ट्रेलिया. सो काही वर्षांसाठी आय हॅव टू डू बॅक अँड फॉर्थ. And because it's arranged marriage,
वी आर रेडी फॉर एव्हरीथिंग नाव. आमचं असं आहे की ठीक आहे ना, चल बघूया, करू आपण, जमेल आपल्याला. तर फार नाही विचार करणार आम्ही. त्यांनी तुझे चित्रपट पाहिलेत की नाही सासरकडच्यांनी? हो, आईंनी पाहिलेत. आई बाबा दोघेही ॲक्च्युली. माझी प्रत्येक अपडेट त्यांना हवी असते की अच्छा आज काय, आज कुठे आहेस, आता पण मी त्यांना जस्ट सांगितलं की आज मी दिवसभर फिरतीवर आहे, प्रमोशनचं आहे. अच्छा, मग ते मुसाफिराचेच हुडीज घालणार आहेत का म्हटलं. सो आई आणि बाबा दे आर मोर, त्यांना असं आवडतं फार छान. तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता काय आवाहन कराल? प्रत्येकाने सांगा फिल्मबद्दल. मैत्रीवरची ही एक फिल्म आहे. त्यात आम्ही रियुनियन दाखवली ट्रिप. तर खूप असं होतं की आपण शाळा सोडल्यानंतर, कॉलेज सोडल्यानंतर आपण आपल्या फ्रेंड्सना भेटत नाही. तर ही फिल्म बघून खरंच तुम्हाला असं वाटेल की चला आपण आपल्या फ्रेंड्सना पुन्हा एकदा भेटूयात. तर येस, हा एक मेसेज आहे खूप चांगला की आपण भेटत नाही, पण या फिल्मद्वारे म्हणजे ही फिल्म बघून असं खरंच आपल्याला वाटेल की चला आपले जुने मित्र मैत्रिणी आठवतील आणि आपण पुन्हा त्यांना भेटू. मला एकदा एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता खोचकपणे की सिनेमा करताय मराठी लोकांसाठी आणि शूट करताय स्कॉटलंडला जाऊन, लिटरली अशा शब्दात प्रश्न विचारला होता. तो का असं? मी म्हटलं पहिली गोष्ट तर अटकेपार झेंडा लावणं ही म्हण आपल्या मराठी लोकांकडूनच आली आणि फक्त मराठी लोकांनी महाराष्ट्रातच कामं करत राहायची का? मुसाफिरा हा चित्रपट अशा ठिकाणी शूट झालाय जिथे कुठलाच सिनेमा शूट झाला नाहीये. सो मराठी नाही, कुठलाच सिनेमा, कुठल्याही भाषेतला सिनेमा शूट झाला नाहीये त्या आईल ऑफ स्कायवर. तिकडे मराठी सिनेमा, मुसाफिरा हा पहिला मराठी सिनेमा आहे. सो हे कौतुक तुम्ही करायलाच पाहिजे. मी त्या पत्रकारांना म्हणाले की ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्यात ही जी स्टोरी घडते ती कुठेही होऊ शकते. ती मुंबईत होऊ शकते, ती पाचगणीत होऊ शकते, ती काश्मीरमध्ये होऊ शकते, ती कुठेही होऊ शकते. पण मराठी सिनेमाला मोठं करायचं ना, हे आमच्या दिग्दर्शकाचं आणि निर्मात्याचं एम होता, गोल होता आणि त्यासाठी आम्ही स्कॉटलंडला शूट केली. तर सिनेमासाठी तुम्ही बघाच, म्हणजे स्टोरी खूप छान आहे, 5 जणांच्या मैत्रीची गोष्ट आहे. पण एक पाऊल कुठेतरी मराठी सिनेमा पुढे गेलाय. ते जे लोकेशन्स आहेत ते इतर कुठल्याच सिनेमात दिसले नाही आहेत. आणि आमच्या स्टायलिस्टनी पण खूप मेहनत घेतली आमच्या सगळ्यांच्या लुक्सवर. त्यामुळे सगळे आपण जे मराठी कलाकार आहेत त्या सिनेमात खूप छान दिसत आहेत असं मी अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकते. सो मुसाफिरा त्यासाठी बघाच. बघा काय बोलतात, थकलो आव्हान करून प्रेक्षकांना. आम्ही खूप मनापासून आणि प्रेमाने आणि कष्टाने हा पिक्चर बनवलाय आणि तुमचं प्रेम आम्हाला मिळावं यासाठी बनवलाय. आणि प्लीज ते प्रेम दाखवायला या. शेवटी पिक्चर आवडला नाही आवडला हे तुमच्या हातात आहे, पण ते बघणं हे आम्हाला वाटतं की तुम्ही गरजेचं आहे. आणि आमची खूप मनापासून इच्छा आहे, विनंती आहे की तुम्ही नक्की चित्रपट बघा. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मुसाफिरासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. इट वॉज फन इंटरव्ह्यू. फ्रेश मॉर्निंग झाली, मजा झाली.